चला तर म्हणजे महाशिवरात्रीला मस्त असा उपवासाचा बंडोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तेही कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त 10 मिनिटात. इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 कप इथे आपल्याला भगर घालायची आहे, याला वरईचा तांदूळ सुद्धा म्हणतात. त्यानंतर पाव कप यामध्ये साबुदाणा घालायचे, मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचे. तिथे मी भगर आणि साबुदाणा मिक्सरला छान बारीक करून घेतलं. त्यानंतर यामध्ये आपल्याला 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि एक मिडियम साईजचा बटाटा रफली चॉप करून घालायचा आहे. तुम्ही हवं तर हा बटाटा किसून सुद्धा घालू शकता. तर आता हा बटाटा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे आणि त्याच कपाने अर्धा कप इथे आपल्याला पाणी घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालून परत एकदा मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. तर इथे आपलं मस्त असं बंडोस्याचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. आता हे बॅटर आपण यावरती झाकण लावून एक 10 ते 15 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत चटणी तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतले, आलं घातलं, हिरवी मिरची घातली, थोडंसं दही, पाणी, चवीपुरतं मीठ घालून ही चटणी मिक्सरला छान अशी वाटून घ्यायची आहे. या बंडोसासोबत ही चटणी खूप सुंदर लागते. कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता. यावरती तडका देऊन घेऊया. चमचाभर तूप गरम केलं, त्यामध्ये जिरे घालून हा चुरचुरीत तडका यावरती घालून घ्यायचा आहे. जिरे खात नसाल तर फक्त 1 चमचा तूप गरम करून घाला. इथे आपली चटणी तयार करून झालेली आहे. तोपर्यंत बॅटर सुद्धा छान असं भिजलेलं आहे. आधीपेक्षा थोडंसं दाटसर झाले दिसतच असेल. आता यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा खायचा सोडा घालून छान असं मिक्स करून घ्यायचे. खूप जास्त ओव्हर मिक्स करायचं नाही, हलक्या हाताने मिक्स करायचं. आणि आता आपल्याला ह्याचे बंडोसे तयार करून घ्यायचे आहेत. हवं तर तुम्ही हे तव्यावरती सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा एखाद्या मोठ्या कढईमध्ये सुद्धा बनवू शकता. तिथे मी तडका पॅन गरम करायला ठेवलं, त्यामध्ये चमचाभर तूप किंवा तेल काही घालू शकता आणि त्यावरती एक पळीभर बॅटर घालायचं, झाकण लावून वरची बाजू सुकली की याची बाजू पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा क्रिस्पी होईपर्यंत हा बंडोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तिथे पाहू शकता, इथे आपला मस्त असा क्रिस्पी बंडोसा बनवून तयार झालेला आहे. वरून एकदम क्रिस्पी, आतून सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार असा हा बंडोसा बनवून तयार होते. सेम पद्धतीने बाकीचे बंडोसे सुद्धा तयार करून घेऊया. अगदी चमचाभर तेलामध्ये मस्त असा पोटभरीचा फराळ बनवून तयार होतो. सेम पद्धतीने बाकीचे बंडोसे सुद्धा तयार करून घेतलेले आहेत. या महाशिवरात्रीला तुम्ही सुद्धा हा बंडोसा नक्की ट्राय करा. अगदी चमचमीत बनवून तयार होतो, खायला खूप सुंदर लागतो. चमचाभर तेलामध्ये आणि फक्त 10 मिनिटात बनवून तयार होतो. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला फॉलो करा.